जर कुत्रा चावला आणि तिथे जर मोठी जखम झाली, कुत्र्याचे दात घुसले किंवा ओरबडलं गेलं आणि त्वचा फाटून रक्त आलं, तर याला क्लास 3 डॉग बाईट असं म्हणतात. जर असा क्लास 3 डॉग बाईट झाला असेल तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना, तर दवाखान्यात जाण्यापूर्वी त्या जखमेचं निर्जंतुकीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. तर हे कसं करायचं ते मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोगतज्ञ आहे. जर क्लास 3 डॉग बाईट झाला असेल आणि जखम होऊन त्यातून रक्त आलं असेल किंवा ओरखाडे पडले गेले असतील कुत्र्याच्या दातांनी, तर ती जखम धावत्या पाण्याखाली धरा. नळ चालू करून फोर्सफुल प्रेशरने पाणी जखमेवर पडू द्या, की जेणेकरून त्यातील व्हायरस धुवून जाईल. त्याचप्रमाणे त्यानंतर त्याला साबणाने ती जखम धुवायची आहे आपल्याला. रक्त जरी आलेलं असलं तरी देखील ती जखम साबणाने धुवा. कपडे धुण्याच्या साबणाने धुतली तरी चालेल. त्यानंतर त्या जखमेवर आयोडीनचं सोल्युशन किंवा स्पिरिट हे लावून ती जखम स्वच्छ केली पाहिजे. ती डॉक्टर हॉस्पिटलमध्ये घरी उपलब्ध असेल तर घरीही करू शकतात किंवा डॉक्टर ती जखम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्वच्छ करून घेतील. तोपर्यंत ती जखम उघडीच राहू द्या, त्याच्यावर पट्टी बांधू नका. सूर्यकिरणानं रेबीज व्हायरस इनॅक्टिव्हेट होतो, त्यामुळं ती जखम उन्हात काही वेळ पकडली तरी चालेल. जर वाहत्या पाण्याखाली धरणं, साबणाने धुणं आणि जखम उघडीच ठेवून उन्हामध्ये धरणं या प्रक्रियेनं आणि ती स्पिरिट आणि आयोडीनच्या सोल्युशननं धुवून घेणं, या प्रकारे जर त्या जखमेची काळजी घेतली तर त्यातील 50% व्हायरसचं निर्जंतुकीकरण होतं आणि रेबीजची रिस्क कमी होते. आणि अर्थात त्यानंतर दवाखान्यात जाऊन ताबडतोब अँटी रेबीज व्हॅक्सिन म्हणजे रेबीजच्या इंजेक्शनचा 5 इंजेक्शनचा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानं पूर्ण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तसंच जखम जर मोठी असेल तर त्या जखमेमध्ये देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने एक इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.